जर जेवल्यानंतर तुम्हाला सतत ब्लोटिंग जाणवत असेल, तुमचं पोट बाहेर आल्यासारखं वाटत असेल, पॅन्ट टाईट होत असेल, तर आज मी तुम्हाला ते नेमकं कसं थांबवायचं हे दाखवणार आहे. नैसर्गिकरित्या ब्लोटिंग थांबवण्यासाठीची नंबर 1 गट हेल्थ ट्रिक. आणि नाही, मी तुम्हाला डिटॉक्स टी किंवा प्रोबायोटिक्स बद्दल सांगणार नाहीये. मी तुम्हाला त्या प्रूव्हन स्ट्रॅटेजीज सांगणार आहे ज्या ब्लोटिंगवर आजवर झालेल्या सर्वात मोठ्या सायंटिफिक स्टडीजने सपोर्ट केलेल्या आहेत. त्यापैकी एक तर तुम्हाला आजपासूनच रिलीफ देईल आणि दुसरी 2 ते 4 आठवड्यात काम करेल आणि तिसरीला लॉंग टर्म ब्लोटिंग एलिमिनेट करण्यासाठी नंबर 1 रिसर्च म्हणून रँक करण्यात आलेलं आहे. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. या व्हिडिओच्या शेवटी तुमच्या ब्लोटिंगच्या नेमक्या प्रकारासाठी कोणती स्ट्रॅटेजी योग्य आहे हे तुम्हाला समजेल. तर चला सुरुवात करूया. आता कल्पना करा, बहुतेक तुमच्याही शरीरात हेच घडत असेल. तुम्ही सकाळी उठता, सगळं ठीक असतं, पोट फ्लॅट असतं, दुपारच्या जेवणाची वेळ येते आणि तुम्हाला पॅन्टचं बटन काढावंसं वाटतं. पोट टाईट झालेलं असतं, फुगलेलं असतं आणि कधी कधी दुखतही असतं. आतापर्यंत तुम्ही सगळं करून पाहिलं असेल. ग्लुटीन बंद, डेअरी फ्री प्रोडक्ट्स वापरायला सुरुवात आणि प्रोबायोटिक्स सुद्धा घेतले असतील. कदाचित त्याने थोडी मदतही झाली असेल. 1-2 दिवस बरं वाटलं असेल, पण परत जैसे थे. त्यामुळे नेमकं काय होतंय ते आता समजून घेऊया. ब्लोटिंग ही फक्त एकच समस्या नसते. वेगवेगळ्या लोकांमध्ये त्याची कारणं वेगवेगळी असतात. प्रत्येकाचं ब्लोटिंग होण्याचं कारण वेगळं असतं. काही लोकांमध्ये गट सेन्सिटिव्हिटी असते, म्हणजे गॅस फार नसतानाही पोट फुगल्यासारखं वाटतं. काहींमध्ये गॅस ट्रॅपिंग होतं, गॅस आत अडकून राहतो. काहींमध्ये गट बॅक्टेरिया इम्बॅलन्स असतो, चुकीचे बॅक्टेरिया जास्त गॅस तयार करतात आणि काही लोकांमध्ये विशिष्ट पदार्थ आत फर्मेंट होतात आणि त्यामुळे ब्लोटिंग वाढतं. 2023 गॅस्ट्रोएंट्रोलॉजी मधील एका मोठ्या वैज्ञानिक अभ्यासात 26 देशांमधल्या 51,000पेक्षा जास्त लोकांचा अभ्यास करण्यात आला आणि त्यात असं आढळलं की जगभरात जवळपास 18% लोकांना आठवड्यातून किमान एकदा तरी ब्लोटिंग जाणवतं आणि महिलांमध्ये ही समस्या पुरुषांच्या दुप्पट आहे. स्ट्रॅटेजी 1, ईट स्लोली अँड च्यू थरली. हळूहळू सावकाश खा आणि अन्न व्यवस्थित चावा. सुरुवात करूया सर्वात सोप्या पण सर्वात प्रभावी उपायापासून. हे ऐकायला साधं वाटेल, पण जसं मी माझ्या एका आधीच्या व्हिडिओमध्ये वॉकिंग बद्दल सांगितलं होतं, साधं असलं तरी जबरदस्त इफेक्टिव्ह. हा उपाय काही लोकांमध्ये आजपासूनच ब्लोटिंग कमी करू शकतो. जेव्हा आपण खूप पटकन खातो तेव्हा अन्नासोबत हवा देखील गिळतो. ही हवा पोटात आणि आतड्यांमध्ये अडकते आणि लगेच ब्लोटिंग सुरू होतं. विशेषतः डाएटिंग करणाऱ्या लोकांमध्ये हे खूप कॉमन आहे, कारण खूप भूक लागलेली असते आणि मग आपण अक्षरशः जेवण गिळतो. लोक म्हणतात ना, अरे तू तर जेवण इन्हेल केलंस. ते खरंच असतं. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण अन्न नीट चावत नाही तेव्हा ते मोठे मोठे फूड पार्टिकल्स थेट पोटात जातात. आता आपल्या पोटाला दात नसतात, मग हे अन्न पोटात जास्त वेळ पडून राहतं, फर्मेंट होतं, गॅस तयार होतो आणि ब्लोटिंग वाढतं. खरं तर डायजेशनची सुरुवात तोंडातच व्हायला हवी. मेकॅनिकल डायजेशन म्हणजे अन्न चावणं. हे योग्य झालं तर पुढचं डायजेशन गटमध्ये खूप सोपं होतं. उपाय काय? प्रत्येक घास किमान 20 ते 30 वेळा चावा. हो, सुरुवातीला जास्त वाटेल, पण रिसर्च सांगतो व्यवस्थित चावल्यामुळे हवा कमी गिळली जाते, अन्न लवकर डायजेस्ट होतं, सलायवा मधले डायजेस्टिव्ह एन्झाईम्स ॲक्टिवेट होतात आणि गटमध्ये फर्मेंटेशन कमी होतं. मी स्वतः काय करते ते सांगते. समजा मी माझा फेवरेट चिकन रॅप खात असेल तर पहिल्या घासाला मी प्रत्यक्ष 20 वेळा चावते आणि मनातल्या मनात मोजते. दुसऱ्या घासालाही तसंच. मग माझ्या मेंदूला ईटिंग पेस समजतो आणि उरलेल्या मीलमध्ये काउंटिंग करण्याची गरज पडत नाही. आणि फक्त हा एक बदल अनेक लोकांमध्ये 20 ते 30% ब्लोटिंग कमी करू शकतो. आता हे प्रॅक्टिकली कसं करायचं?
जेवताना फोन बाजूला ठेवा. टीव्ही बंद करा किंवा डिस्ट्रॅक्शन्स कमी करा. पहिला घास खाल्ल्यानंतर च्युइंग काउंट करा. घासांमध्ये स्पून किंवा फोक खाली ठेवा. एक मील किमान 15 ते 20 मिनिटांमध्ये संपवा. आणि एक प्रो टिप, सुरुवातीला दिवसातून फक्त एक मील माइंडफुल ईटिंगसाठी निवडा, उदाहरणार्थ डिनर. आणि सवय झाली की बाकी मील्समध्येही ते लागू करा. हा उपाय जवळपास सगळ्यांसाठी काम करतो, कारण तो ब्लोटिंगचं एक युनिव्हर्सल कारण टार्गेट करतो, खूप पटकन खाणं आणि हवा गिळणं. स्ट्रॅटेजी 2, पेपरमिंट ऑइल. आता समजा हळूहळू खाण्याने तुम्हाला थोडा फरक जाणवला, पण ब्लोटिंग पूर्णपणे बंद झालं नाही, तर पुढची स्ट्रॅटेजी आहे पेपरमिंट ऑइल, विशेषतः एंटेरिक कोटेड पेपरमिंट ऑइल. हा ब्लोटिंगसाठी सर्वात जास्त रिसर्च झालेल्या नॅचरल रेमेडीज पैकी एक मानला जातो. याचे सायंटिफिक एव्हिडन्सेस इतके स्ट्रॉंग आहेत की अनेक गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट सुद्धा IBS पेशंट्समध्ये याचा वापर सुचवतात. 2020 मध्ये एलिमेंटरी फार्मॅकोलॉजी अँड थेरप्युटिक्स या जर्नलमध्ये एक मोठा सिस्टमॅटिक रिव्ह्यू आणि मेटा अनालिसिस प्रकाशित झाला. त्यामध्ये 10 रँडमाइज कंट्रोल ट्रायल आणि 1000पेक्षा जास्त पेशंट्सचा अभ्यास करण्यात आला. आणि रिझल्ट काय होता? पेपरमिंट ऑइल हे प्लासिबोपेक्षा जवळपास 2.39 टाइम्स जास्त इफेक्टिव्ह होतं इरिटेबल बावेल सिंड्रोम म्हणजेच IBSचे सिम्पटम्स कमी करण्यासाठी. विशेषतः ॲब्डॉमिनल ब्लोटिंग, क्रॅम्पिंग, पोटदुखी, डिस्कम्फर्ट यामध्ये सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट दिसून आली. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे नंबर नीडेड टू ट्रीट फक्त 3 ते 4 होते. म्हणजे फक्त 3-4 लोकांनी हे घेतलं तरी त्यापैकी एका व्यक्तीला कंप्लीट रिलीफ मिळण्याची शक्यता होती. रिसर्चमध्ये हा खूप स्ट्रॉंग रिझल्ट मानला जातो. आता प्रश्न असा, पेपरमिंट ऑइल काम कसं करतं? पेपरमिंट ऑइलमध्ये एल-मेन्थॉल नावाचं कंपाऊंड असतं. हे आपल्या इंटेस्टाईन मधल्या स्मूथ मसल्सवर काम करतं आणि कॅल्शियम चॅनल्स ब्लॉक करतं. त्यामुळे आतड्यांचे मसल्स रिलॅक्स होतात. परिणामी गॅस ट्रॅपिंग कमी होतं, ब्लोटिंग, क्रॅम्पिंग कमी होतं आणि पोटातलं प्रेशर, हेवीनेस कमी वाटतो. याशिवाय पेपरमिंट ऑइलमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी इफेक्ट्स असतात, अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज असतात, जे गट बॅक्टेरिया बॅलन्स करण्यासाठी मदत करतात. पण इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, साधं पेपरमिंट ऑइल नको, तुम्हाला एंटेरिक कोटेड पेपरमिंट ऑइल पाहिजे. कारण रेग्युलर पेपरमिंट ऑइल पोटातच डिझॉल्व्ह होतं आणि काही लोकांमध्ये हार्टबर्न वाढवू शकतं. पण एंटेरिक कोटेड कॅप्सूल्स थेट स्मॉल इंटेस्टाईन पर्यंत इंटॅक्ट पोहोचतात आणि तिथे जाऊन रिलीज होतात, जिथे त्याची खरी गरज असते. रेकमेंडेड डोसेज काय? 0.2 ते 0.4 मिलीलिटर्स एंटेरिक कोटेड पेपरमिंट ऑइल दिवसातून 2 वेळा जेवणाच्या 30 मिनिट आधी. बहुतेक लोकांना 2 ते 4 आठवड्यात नोटिसेबल इम्प्रूव्हमेंट दिसते. पॉसिबल साईड इफेक्ट सामान्यतः खूपच माइल्ड असतात. हार्टबर्न म्हणजेच छातीमध्ये जळजळ, मिंटी टेस्ट आणि खूपच क्वचित ॲलर्जिक रिॲक्शन्स. हा उपाय विशेषतः त्या लोकांसाठी जास्त फायद्याचा असतो ज्यांना IBS रिलेटेड ब्लोटिंग, क्रॅम्पिंग, ॲब्डॉमिनल पेन किंवा मील नंतर टाईटनेस आणि प्रेशर जास्त जाणवतं. म्हणून जर स्लो ईटिंगमुळे थोडा फरक पडत असेल पण ब्लोटिंग पूर्ण सुटत नसेल, तर पेपरमिंट ऑइल हा पुढचा सायंटिफिकली प्रूव्हन मार्ग असू शकतो. आता येते सर्वात मोठी आणि पॉवरफुल तिसरी स्ट्रॅटेजी, लो फॉडमॅप डाएट. जर तुम्ही हळूहळू खाण्याचा प्रयत्न केला, पेपरमिंट ऑइल वापरून पाहिलं, तरी सुद्धा ब्लोटिंग कमी होत नसेल, विशेषतः जर तुमचं ब्लोटिंग काही स्पेसिफिक फूड्स खाल्ल्यावर वाढत असेल, जसं ब्रेड, डेअरी प्रोडक्ट्स, कांदा, लसूण, तर ही स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी असू शकते. पण सुरुवातीलाच प्रामाणिकपणे सांगते, ही सगळ्यात रिस्ट्रिक्टिव्ह स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे यात काही पदार्थ काही काळासाठी टाळावे लागतात. पण रिसर्चच्या आधारावर ब्लोटिंग कमी करण्यासाठी ही नंबर 1 डाएटरी स्ट्रॅटेजी मानली जाते. 2021 मध्ये गट या जर्नलमध्ये एक मोठा मेटा अनालिसिस प्रकाशित झाला. त्यामध्ये IBS साठी वापरल्या जाणाऱ्या जवळपास सर्व डाएटरी इंटरव्हेन्शन्सची तुलना करण्यात आली आणि रिझल्ट्स ॲब्डॉमिनल ब्लोटिंग आणि डिस्टेन्शन सिव्हिअरिटी कमी करण्यात लो फॉडमॅप डाएट
पहिल्या क्रमांकावर होता, म्हणजेच अभ्यासात तपासलेल्या इतर सर्व डाएटपेक्षा हा सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह ठरला. पण आता खरी गोष्ट, ही स्ट्रॅटेजी IBS रिलेटेड ब्लोटिंग असलेल्या सुमारे 60 ते 70% लोकांमध्ये प्रभावी ठरते. म्हणूनच जर तुमचं ब्लोटिंग फूड रिलेटेड नसेल तर कदाचित हा उपाय तुमच्यासाठी योग्य नसेल. आता प्रश्न असा, फॉडमॅप म्हणजे नेमकं काय? फॉडमॅप म्हणजे फर्मेंटेबल ऑलिगोसॅकराइड्स, डायसॅकराइड्स, मोनोसॅकराइड्स अँड ऑलिगोसॅकराइड्स. हे काही प्रकारचे शॉर्ट चेन कार्बोहायड्रेट्स असतात जे आपल्या लहान आतड्यांमध्ये नीट ॲब्सॉर्ब होत नाहीत. मग काय होतं? हे आतड्यांमध्ये पाणी खेचतात आणि गट बॅक्टेरिया त्यांचं फर्मेंटेशन करायला लागतात. या फर्मेंटेशनमुळे भरपूर गॅस तयार होतो आणि ही सगळी कॉम्बिनेशन्स मिळून ब्लोटिंग, ॲब्डॉमिनल डिस्टेन्शन, प्रेशर आणि बावल हॅबिट्समध्ये बदल करतात. आता हाय फॉडमॅप फूड्स कोणते असतात? गहू, राई, बार्ली म्हणजेच जव, दूध आणि डेअरी प्रोडक्ट्स, डाळी आणि कडधान्य, कांदा, लसूण, सफरचंद, पेर, कलिंगड, फ्लॉवर, मशरूम्स आणि आर्टिफिशियल स्वीटनर्स. आणि लो फॉडमॅप ऑल्टरनेटिव्स म्हणजे तांदूळ, ओट्स, किनवा, लॅक्टोज फ्री डेअरी प्रोडक्ट्स, गाजर, झुकिनी, पालक, बटाटे, रास्बेरीज, संत्री, मासे, चिकन, अंडी आणि टोफू. पण बहुतेक लोक लो फॉडमॅप डाएट बाबतीत एक मोठी चूक करतात. हा डाएट कायम फॉलो करायचा नसतो. हे प्रत्यक्षात 3 फेजेसमध्ये केलं जातं. फेज 1 एलिमिनेशन फेज, साधारण 4 ते 6 आठवडे. या काळात हाय फॉडमॅप फूड्स पूर्णपणे टाळले जातात. यामुळे तुमच्या गटला आराम मिळतो आणि ब्लोटिंगमध्ये खूप मोठा फरक दिसू शकतो. फेज 2 रिइंट्रोडक्शन फेज, साधारणपणे पुढचे 6 ते 8 आठवडे एका वेळी एक फॉडमॅप फूड ग्रुप पुन्हा सुरू केला जातो. यामुळे कोणता पदार्थ तुमचं ब्लोटिंग ट्रिगर करतो हे समजायला मदत होते. ही एक प्रकारची प्रोसेस ऑफ एलिमिनेशन असते. म्हणजे तुम्ही ऑब्झर्व करता नेमके कोणते पदार्थ माझे सिम्पटम्स वाढवतात. फेज 3 पर्सनलायझेशन फेज. या फेजमध्ये तुम्ही स्वतःसाठी पर्सनलाइज डाएट तयार करता. म्हणजे कोणते हाय फॉडमॅप फूड्स तुम्हाला टॉलरेट होतात आणि कोणते फूड्स तुमचं ब्लोटिंग ट्रिगर करतात हे समजून लॉंग टर्म सस्टेनेबल डाएट प्लॅन तयार केला जातो. आता तुम्ही विचाराल, हे इतकं महत्त्वाचं का आहे? कारण जर तुम्ही कायम स्ट्रिक्ट लो फॉडमॅप डाएट फॉलो केला तर रिसर्च सांगतो की गटमधले म्हणजेच पोटातले काही बेनिफिशियल बॅक्टेरियाज कमी होऊ शकतात. विशेषतः बिफिडोबॅक्टेरियम नावाचे चांगले बॅक्टेरिया जवळपास 25% कमी होऊ शकतात. याशिवाय न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज होऊ शकतात, डाएटरी डायव्हर्सिटी कमी होऊ शकते आणि लॉंग टर्म गट हेल्थवर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणूनच माझं रेकमेंडेशन आहे, जर तुम्हाला लो फॉडमॅप डाएट करायचा असेल तर तो डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच करा. ते तुम्हाला योग्य फेजेस फॉलो करायला मदत करतील, न्यूट्रिशन बॅलन्स ठेवतील, तुमचे एक्झॅक्ट फूड ट्रिगर्स शोधायला मदत करतील आणि तुमच्यासाठी सस्टेनेबल पर्सनलाइज प्लॅन तयार करतील. एक उदाहरण सांगते. एका पेशंटला जवळपास 5 वर्ष ब्लोटिंगचा त्रास होता. त्याने सगळं करून पाहिलं होतं पण काहीच काम करत नव्हतं. पण लो फॉडमॅप प्रोटोकॉल सुरू केल्यानंतर फक्त 6 आठवड्यांमध्येच त्याचं ब्लोटिंग जवळपास 80% कमी झालं. पण इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने 3ही फेजेस व्यवस्थित फॉलो केले आणि हळूहळू फूड्स पुन्हा सुरू केल्यानंतर त्याला समजलं की कोणते पदार्थ तो टॉलरेट करू शकतो आणि कोणते नाही. त्याच्या लक्षात आलं की त्याचे मुख्य ट्रिगर्स होते कांदा आणि गहू. आता तो पूर्णपणे नॉर्मल लाईफ जगतो, विविध पदार्थ खातो आणि फक्त हे 2 ट्रिगर फूड्स टाळतो. म्हणूनच योग्य स्ट्रॅटेजी महत्त्वाची. काही ॲडिशनल हॅबिट्स आहेत ज्यामुळे तुम्हाला अजून छान रिझल्ट्स मिळू शकतात. त्यातली पहिली गोष्ट हायड्रेशन. आपल्या गटला अन्न व्यवस्थित पुढे सरकवण्यासाठी पाण्याची गरज असते. जर शरीरात पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन असेल तर डायजेशन मंदावू शकतं. यामुळे अन्न जास्त वेळ आतड्यांमध्येच राहतं आणि गॅस व ब्लोटिंग वाढू शकतं. मी साधारणपणे असा सल्ला देते, दररोज आपल्या शरीराच्या वजनाच्या जवळपास अर्ध्या प्रमाणात पाणी प्यावं.
जर तुमचं वजन साधारण 60 ते 65 किलो असेल तर तुम्ही दिवसाला साधारण 2.5 ते 3 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा. सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी एक मोठा ग्लास पाणी प्या. यामुळे डायजेशन किक स्टार्ट व्हायला मदत होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट मूव्हमेंट, हालचाल. जेवणानंतर फक्त 10 ते 15 मिनिट चालणं सुद्धा खूप मोठा फरक करू शकतं. कारण हलकी हालचाल झाल्याने ट्रॅप्ड गॅस सहज पुढे सरकतो आणि ब्लोटिंग कमी होण्यास मदत होते. तिसरी गोष्ट, ब्लोटिंग ट्रिगर्स टाळा. विशेषतः कार्बोनेटेड बेवरेजेस म्हणजेच सॉफ्ट ड्रिंक्स आणि सोडा. कारण त्यातले बबल्स थेट डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये गॅस वाढवतात. आर्टिफिशियल स्वीटनर्स टाळा, जसं सॉर्बिटॉल, मॅनिटॉल आणि झायलिथॉल. हे च्युइंग गम आणि शुगर फ्री प्रोडक्ट्समध्ये कॉमन असतात आणि ब्लोटिंग वाढवू शकतात. रात्रीचं जेवण शांतपणे आणि हळूहळू खा आणि जेवल्यानंतर लगेच झोपू नका. थोडं चालणं किंवा बसून राहणं डायजेशनसाठी जास्त चांगलं असतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधी डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे हे ओळखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण फंक्शनल ब्लोटिंग आणि काही गंभीर आजारांचे सिम्पटम्स कधी सारखे दिसू शकतात. फंक्शनल ब्लोटिंग अनकम्फर्टेबल असतं पण ते धोकादायक नसतं. पण काही वेळा ब्लोटिंग हे एखाद्या गंभीर आजाराचं कारणही असू शकतं. म्हणून मी स्ट्रॉंगली रेकमेंड करेन की जर पुढे सांगितलेले सिम्पटम्स असतील तर डॉक्टरांना नक्की भेटा. अचानक खूप सिव्हिअर ब्लोटिंग सुरू होणं आणि ते कमी न होणं, ब्लोटिंग सोबत अनएक्सप्लेन्ड वेट लॉस, स्टूलमध्ये ब्लड दिसणं, सतत उलट्या मळमळ, सिव्हिअर पोटदुखी, वयाच्या 50 नंतर अचानक ब्लोटिंग सुरू होणं किंवा बावल हॅबिट्समध्ये 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ बदल जाणवणं, हे काही मोठ्या गट हेल्थ प्रॉब्लेमचे संकेत असू शकतात. अशा सिम्पटम्स कधीही इग्नोर करू नका. आता मी तुम्हाला एक सिंपल स्टेप बाय स्टेप ॲक्शन प्लॅन सांगते. वीक 1 स्ट्रॅटेजी नंबर 1 ने सुरुवात करा. प्रत्येकाने सुरुवात इथूनच करावी. हळूहळू खा. प्रत्येक घास किमान 20 वेळा चावा. पाणी जास्त प्या. जेवणानंतर 10 ते 15 मिनिट चाला. कार्बोनेटेड ड्रिंक्स आणि आर्टिफिशियल स्वीटनर्स टाळा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचे सिम्पटम्स ट्रॅक करा. दररोज ब्लोटिंगला 1 ते 10 मध्ये रेटिंग द्या. जर यामुळे तुमचं ब्लोटिंग 50% किंवा त्याहून जास्त कमी झालं तर तुम्हाला तुमचा उपाय सापडलाय. पण जर ब्लोटिंग पूर्णपणे कमी होत नसेल तर स्ट्रॅटेजी नंबर 2 कडे जा. वीक 3 to 6 स्ट्रॅटेजी नंबर 2 जोडा. गरज असल्यास एंटेरिक कोटेड पेपरमिंट ऑइल कॅप्सूल सुरू करा. रेकमेंडेड डोस 0.2 ते 0.4 ml दिवसातून 2 वेळा, जेवणाच्या 30 मिनिट आधी. स्लो इटिंग सुरू ठेवा. हायड्रेशन मेंटेन ठेवा. याला काम करण्यासाठी 2 ते 4 आठवडे द्या. सिम्पटम्स ट्रॅक करत राहा. बहुतेक लोकांना 4थ्या आठवड्यापर्यंत नोटिसेबल इम्प्रूव्हमेंट दिसायला लागते. जर यामुळे ब्लोटिंग पूर्ण कमी झालं, ग्रेट. पण अजूनही ब्लोटिंग होत असेल, विशेषतः स्पेसिफिक फूड्स नंतर, तर आता स्ट्रॅटेजी नंबर 3 विचारात घ्या. वीक 7 स्ट्रॅटेजी नंबर 3 कन्सिडर करा. जर फूड ट्रिगर्ड ब्लोटिंग अजूनही असेल तर लो फॉडमॅप एलिमिनेशन डाएट 4 ते 6 आठवडे फॉलो करा. नंतर 6 ते 8 आठवड्यात फूड्स हळूहळू रिइंट्रोड्यूस करा आणि पर्सनलाइज्ड डाएट प्लॅन तयार करा. हे एकट्याने करू नका. प्रोफेशनल गायडन्स घेणं महत्त्वाचं आहे. ब्लोटिंग फ्रस्ट्रेटिंग असू शकतं, पण ते कायम सहन करत जगायची गरज नाही. रिसर्च अगदी स्पष्टपणे सांगतो या 3 स्ट्रॅटेजीज खरोखर काम करतात. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय, तुमचं ब्लोटिंग तुम्हाला कोणत्या प्रकारचं वाटतं? पहिल्या, दुसऱ्या की तिसऱ्या? कमेंट्समध्ये नक्की सांगा. अनेक लोक मला विचारतात, डॉक्टर, ब्लोटिंग आणि गॅससाठी होमिओपॅथीने काही मदत होऊ शकते का? आणि उत्तर आहे हो. योग्य सिम्पटम्सनुसार निवडलेली होमिओपॅथिक औषधं उत्तम रिझल्ट्स देतात. उदाहरणार्थ, जर थोडंसं खाल्लं तरी पोट लगेच फुगत असेल, संध्याकाळी ब्लोटिंग जास्त असेल, गॅसेसमुळे पोट ताणल्यासारखं वाटत असेल, स्पेशली लोअर ॲब्डॉमिनल गॅसेस असतील, तर लायकोपोडियम क्लॅव्हॅटम हे औषध खूप मस्त काम करतं. जर गॅसवर छातीकडे चढत असेल, आंबट ढेकर, हेवीनेस किंवा श्वास घ्यायलाही अनकम्फर्टेबल वाटत असेल, पोटाच्या वरच्या भागात जास्त गॅस आणि ब्लोटिंग सतत असेल, तर कार्बोव्हेज उपयोगी ठरू शकते.
आणि जर संपूर्ण पोटात गॅस फिरत असेल, गुडगुड आवाज येत असतील आणि गॅस पास झाल्यावर थोडा आराम वाटत असेल, तर चायनोऑफिन-सिनालिस चांगला परिणाम देऊ शकते. सतत गॅस होत असतील पण व्यवस्थित पास होत नसतील, पोट सतत फुगलेलं वाटत असेल, थोडंसं खाल्लं तरी पोट लगेचच भरल्यासारखं होत असेल, ढेकर किंवा गॅस दोन्ही नीट बाहेर येत नसतील, तर ॲसाफॉइटिडा 30 खूप पटकन आराम देऊ शकते. हिंगापासून तयार केलेलं हे होमिओपॅथिक औषध ट्रॅप गॅस, ब्लोटिंग आणि एक्सेसिव्ह बेल्चिंगमध्ये उपयोगी मानलं जातं. पोट खूप फुगलं असेल, प्रेशर जाणवत असेल किंवा गॅस अडकले असतील तर याने खूप पटकन आराम मिळतो. जर ॲसिडिटी, इरेग्युलर ईटिंग, कॉन्स्टिपेशन, गॅस, इनकम्प्लीट बावेल क्लिअरन्स, तर नक्स वॉमिका 30 खूप कॉमनली यूज्ड रेमेडी मानली जाते. पण लक्षात ठेवा, लाईफस्टाईल चेंजेस, योग्य डाएट, हायड्रेशन आणि सिम्पटम बेस्ड ट्रीटमेंट हे सगळं एकत्र काम करतं, तेव्हाच लॉंग टर्म परिणाम दिसतात. जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर एक जेंटल थम्स अप द्यायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.